शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीनं हा जो उपक्रम सुरू आहे याच्याबद्दल मला मनापासून कौतुक वाटतं. याचं कारण असं की कोरोना काळात अशा अनेक ऑनलाईन व्याख्यानमाला झाल्या आणि कोरोना आणि त्या व्याख्यानमाला एकाच वेळी संपल्या. पण हा उपक्रम ज्या गांभीर्यानं सर चालवतात किंवा महाविद्यालय चालवतं ते अतिशय महत्वाचं आहे आणि अनुकरणीय सुद्धा आहे. शिंदे सरांनी या विषयाचा जो फॉलोअप माझ्यासोबत केला किंवा त्याचं जे नियोजन किंवा ते सगळं बघितल्यानंतर अतिशय गंभीरपणे हा उपक्रम चालतो हे माझ्या लक्षात आलं. आजच्या व्याख्यानाला उपस्थित असलेल्या माझ्यावर नेहमीच प्रेम आणि प्रोत्साहन देणाऱ्या मीनाताई जगदने या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि महाराष्ट्रातून जॉईन झालेले आमचे सारे महात्मा फुले प्रेमी आणि या ग्रुपचे सगळे सदस्य. महात्मा फुलेंचं हे 200वे जयंती वर्ष आहे आणि या 200व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. मी सुद्धा महाराष्ट्रामध्ये किमान 100 व्याख्यानं द्यावीत आणि अनेकांनी मिळून एकूण 2000 व्याख्यानं द्यावीत असा संकल्प केला आहे. आज हे माझं 13वं व्याख्यान महात्मा फुलेंवर होत आहे. एका महिन्यामध्ये जवळपास 13 व्याख्यान आज होत आहेत. तर महात्मा फुले मला इतके का जवळचे वाटतात? अनेक जन्मशताब्दी येतात आणि जातात, पण फुल्यांची जन्मशताब्दी किंवा द्विजन्मशताब्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात साजरी का होते आहे किंवा महात्मा फुलेंचं इतकं आकर्षण महाराष्ट्राला का वाटतं आहे याचा मी जेव्हा विचार केला तेव्हा मी असा विचार केला की तुमचे माझे साऱ्यांचे सारे पंजोबा, खापर पंजोबा किंवा मागचे जे कोणी हे असतील वंशज ते सारे जण त्या काळामध्ये जिवंत असतील, पण त्यांची आठवण न काढता आपण महात्मा फुलेंची आठवण काढतो. आणि काळ इतका वेगाने बदलत असताना सुद्धा इतक्या वर्षानंतर महात्मा फुले आजही आपल्याला औचित्यपूर्ण वाटतात, रिलेव्हंट वाटतात. ते का वाटतात याच्याबद्दलचं चिंतन मला करावंसं वाटतं. मला पहिलं त्याचं महत्वाचं कारण असं वाटतं की महात्मा फुले जीवनातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतात. संपूर्ण जीवनाला महात्मा फुले कवेत घेतात. आपण कसं करतो की मी समजा एक एकल महिलांचा विषय निवडला, तेवढ्या एका विषयावरच काम करत राहतो. कोणीतरी झाडं लावण्यावर काम करतो, कोणीतरी प्रबोधनावर काम करतो. पण हा माणूस असा आहे की हा माणूस जीवनाच्या सर्व प्रश्नांवर भाष्य करतो. हा एकाच वेळी शाळा काढतो, शिक्षणावर बोलतो. हा माणूस एकाच वेळी शेतीवर बोलतो. हा माणूस एकाच वेळी धर्मावर बोलतो, परंपरेवर बोलतो, जाती व्यवस्थेवर बोलतो, वर्णाश्रम व्यवस्थेचं मूल्यमापन करतो. हा माणूस उद्योजक आहे, हा माणूस शेतकरी आहे, हा माणूस ग्रंथालय काढतो, हा प्रौढ साक्षर वर्ग स्थापन करतो, हा रात्र शाळा चालवतो, हा पुण्यामधल्या प्रत्येक सामाजिक घटनेवर भाष्य करतो, भाग घेतो, शेतकऱ्यांचे लढे उभारतो. हा माणूस काय करतो यापेक्षा हा माणूस काय करत नाही असा उलटा प्रश्न विचारला पाहिजे. आणि म्हणून फुलेंचं एकाच वेळी जीवनाला कवेत घेण्याची जी त्यांची क्षमता आहे, या क्षमतेवर मी खऱ्या अर्थानं लुब्ध आहे. दुसरं महत्वाचं कारण मला महात्मा फुले महत्वाचे का वाटतात, तर वंचित हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही विषय घ्या, त्या प्रत्येकाच्या मुळाशी वंचित हा भाग आहे. म्हणजे भले फुले ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका करत, फुले या चातुर्वर्ण व्यवस्थेची चिरफाड करत, पण त्यामध्ये फुलेंना फक्त त्यातला खोटेपणा उघड करणं इतकाच त्यांचा हेतू नसतो. तर या व्यवस्थेनं वंचितांना उपेक्षित ठेवलं हे फुलेंना लक्षात आणून द्यायचं असतं. म्हणजे तिथे त्यांचा जो प्राधान्यक्रम आहे तो वंचित असतो. शिक्षणावर बोलताना, शिक्षणावर काम करताना फुले फक्त आणि फक्त वंचितांबद्दलच बोलत असतात. तेव्हा फुलेंच्या प्रत्येक कामाचा जो फोकस आहे ते शेतकऱ्यांवर, शेतकऱ्यांचा आसूड लिहोत, ब्राह्मणाचे कसब लिहोत किंवा कुठल्याही प्रकारचा ग्रंथ लिहिला तर त्या ग्रंथाचा शेवट हा शिक्षणाच्या चर्चेने होतो. आणि ते शिक्षण पुन्हा उच्चवर्णीयांचं नाही, तर माझ्या देशातल्या साऱ्या गोरगरीब माणसांना शिकवलं पाहिजे अशा पद्धतीची भावना फुलेंच्या त्या लेखनामध्ये किंवा बोलण्यामध्ये असते. फुलेंची सगळी कामं पहा, त्या कामाचा केंद्रबिंदू हा फक्त वंचित आणि वंचित माणूस आहे. हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनाचा शेवट असो, त्या निवेदनात सुद्धा ते म्हणतात की माझ्या देशातल्या गोरगरिबांना शिक्षण मिळालं पाहिजे. इंग्लंडच्या राणीचा राजपुत्र जेव्हा भारतामध्ये येतो
तेव्हा फुले फाटके शेतकऱ्याचे कपडे घालून त्याला भेटायला जातात. फुल्यांना आतमध्ये सोडलं जात नाही, तितके ते फाटके कपडे असतात. आणि पुण्याचे कमिशनर असल्यामुळे फुलेंना नंतर सन्मानाने आतमध्ये नेऊन राजपुत्र शेजारी बसवलं जातं. तेव्हा समोर बसलेल्या श्रीमंत माणसांकडे पाहून फुले म्हणतात, की "राजपुत्र महोदय, या समोर बसलेल्या माणसांच्या अंगावरचे जे काही चांगले चांगले सुंदर कपडे आहेत, ते कपडे म्हणजे माझा भारत देश नाही. तर माझ्या अंगावरचे फाटके कपडे आहेत ना, हा खरा भारत देश आहे." या माणसाचा प्रत्येक वेळी प्राधान्यक्रम हा फक्त वंचित आहे. साहित्य संमेलनाला रानडेंना जे ग्रंथकार सभेला निवेदन जे फुले देतात, त्यातही पुन्हा वंचितांची चर्चा आहे. 1888 ला काँग्रेसचं अधिवेशन मुंबईमध्ये भरतं. त्याच्या समोर एक शेतकऱ्याचा पुतळा फुले टांगतात आणि तिथे सुद्धा काँग्रेसला हाच प्रश्न विचारतात, की या फाटक्या शेतकऱ्याशी तुमचं नातं काय? तेव्हा फुलेंच्या संपूर्ण जीवनाची थीम, ज्याला आपण वन लाईन थीम म्हणू, ती काय असेल? तर फक्त डाउन ट्रॉडन, वंचित हाच त्यांच्या विचाराचा केंद्रबिंदू आहे. फुले मला आणखी का महत्वाचे वाटतात? फुले मला यासाठी महत्वाचे वाटतात, की हा माणूस कृतिशील आहे. आज बोलणारी माणसं फक्त बोलत राहतात, लिहिणारी माणसं फक्त लिहित राहतात, पण ते काम करत नाही. त्यांना असं वाटतं, की मी Facebookवर लिहित गेलो, की समाज आपोआप बदलत जाईल. पण महात्मा फुले हा असा माणूस आहे, की जो एकाच वेळी बोलतोय, एकाच वेळी लिहितोय, एकाच वेळी ग्रंथांची रचना करतोय आणि त्याच वेळी समाजामध्ये काम सुद्धा करतोय. आणि म्हणून फुलेंची व्याख्या जर मला एका 3 शब्दामध्ये करायला सांगितली, तर कृती करणारा माणूस ही फुलेंची मी व्याख्या करेन. हा माणूस कृती करतोय हो, प्रत्येक ठिकाणी कृती करतोय. नुसतं बोलून किंबहुना आपण जसे अनेक प्रश्नांनी अस्वस्थ होत राहतो, असं झालं, तसं झालं, समाज बदलला पाहिजे. फुले प्रत्येक मिनिटाला प्रत्येक गोष्टीवर कृती करतायत. राजपुत्र येतोय, त्याला जाऊन निवेदन देतायत. काँग्रेसचं अधिवेशन आहे, तिथे जाऊन शेतकऱ्याचा पुतळा उभा करतायत. विधवांचं केशवपन होतंय, मुंबईमध्ये विधवांची मोठी सभा, नाभिकांची मोठी सभा घेऊन आम्ही केशवपन करणार नाही, ही प्रतिज्ञा त्यांच्याकडून घेतायत. प्रत्येक गोष्ट मुलींच्या शिक्षणाबद्दल हळहळ व्यक्त करत नाही, हा माणूस त्यांची शाळा काढतो. 18 शाळा फुले गावोगाव काढतात. दलितांसाठी, वंचितांसाठी शाळा काढतात. आणि म्हणून कृती करणं हा या माणसाचा स्वभाव धर्म आहे. किती किती कृतिशील असावं. एखाद्या माणसानं किती कृतिशील असावं. महात्मा फुलेंचं फक्त एकच उदाहरण सांगतो त्यांच्या आयुष्यातलं. एखाद्या माणसाची कृतिशीलता काय दर्जाची होती. फुले एकदा मुंबईला गेले. घोडागाडी बग्गीतून फुले उजव्या बाजूने चालले होते आणि डाव्या बाजूने एक लग्नाची मिरवणूक चालली होती. त्यांच्या सोबतच्या व्यक्तीला फुलेंना विचारल्यावर फुलेंनी विचारलं, "काय?" ते म्हणाले, "अहो, या ठिकाणी आता देवदासीचं लग्न लागणार." फुले म्हणाले, "देवदासीचं लग्न?" मी काय केलं असतं? मी त्याचा एक फोटो काढला असता आणि Facebookवर टाकला असता, की किती वाईट पद्धतीने मुलींचं आयुष्य नासवलं जातंय आणि अनेकांनी हळहळ करणारे कॉमेंट केले असते. महात्मा फुलेंनी लगेच शेजारच्या व्यक्तींना सांगितलं, की आपली बग्गी पोलिस स्टेशनला घ्या. त्यांनी ती बग्गी पोलिस स्टेशनला नेलेली आहे आणि पोलिसांना सांगितलं, की हे लग्न थांबलं पाहिजे. ते पोलीस अधिकारी घाबरले. ते म्हणाले, "आमच्या कक्षेतला विषय नाही. पोलीस कमिशनरला भेटावं लागेल." फुलेंनी तशीच बग्गी पोलीस कमिशनरकडे नेली आहे आणि पोलीस कमिशनरला सांगितलं, "हे लग्न थांबलं पाहिजे. त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होतंय." पोलीस कमिशनरने आदेश दिला. पण फुले तिथं थांबत नाहीत. दीनबंधूमध्ये फुलेंनी देवदासींच्या लग्नाच्या प्रथेविरुद्ध एक मोठा लेख लिहिलेला आहे आणि फुले तिथेही थांबत नाहीत. तर ब्रिटिश सरकारला एक निवेदन देऊन या प्रथेवर कायमची बंदी घालावी अशी मागणी केली. हा प्रसंग म्हणजे महात्मा फुले. या प्रसंगामध्ये त्यांची जी उत्कटता आहे, ही नुसती त्यांची हळहळ ही वांझ हळहळ नाही आपल्यासारखी. आपण अगदी इराण अमेरिकेच्या युद्धापासून तर गावच्या एखाद्या प्रश्नापर्यंत फक्त हळहळ व्यक्त करतो. पण फुले हा कृती करणारा माणूस आहे आणि म्हणून मला फुले सर्वात जवळचे वाटतात. फुले मला आणखी यासाठी जवळचे वाटतात, की या माणसानं आम्हाला सारी धर्म, परंपरा या साऱ्या व्यवस्था अस्ताव्यस्त करून दाखवल्या, उलगडून दाखवल्या. त्याच्यामधलं राजकारण फुलेंनी उघड करून दाखवलं आणि ज्याला आम्ही धर्म, परंपरा किंबहुना आमचा वारसा म्हणतो, त्या वारशामधलं राजकारण काय प्रकारचं आहे. तिथल्या या साऱ्या धर्म परंपरानं या देशातल्या वंचितांना कसं वंचित ठेवलं, हे स्वच्छ बॅटरी मारून फुले हा मागच्या भूतकाळातला सारा अंधार उजळून दाखवतात आणि आपले डोळे लकाकतात, की अशा पद्धतीनं या देशातलं शोषण झालंय तर.
फुले मला यासाठी महत्वाचे वाटतात, की या माणसानं एकाच वेळी आर्थिक शोषणाची मुळं ही धार्मिक शोषणामध्ये आहे, हा एक क्रांतिकारी सिद्धांत आपल्यासमोर आहे. आज तरुण मुलांशी आपल्याला बोलायचंय. तरुण मुलांना आज आकर्षण कशाचं आहे? तर तरुण मुलांना आकर्षण असतं हे टाईम मॅनेजमेंटचं. आज टाईम मॅनेजमेंट वगैरे व्याख्यानं तरुण मुलं ऐकत असतात. पण त्यांच्यासमोर फुले आपण त्यांच्या भाषेमध्ये मांडले पाहिजे. लीडरशिप क्वालिटीज फुलेंमध्ये काय आहेत? टाईम मॅनेजमेंटच्या क्वालिटीज फुलेंमध्ये काय आहेत? हे आपण तरुण मुलांपुढे मांडलं पाहिजे. साधा हिशोब फुलेंच्या आयुष्याचा मी आपल्यापुढे मांडतो. या माणसाचा जन्म 1827 चा, मृत्यू 1890 चा. एक 63 वर्षाचं आयुष्य फुलेंच्या वाटेला आलं. त्यातले 2 वर्ष फुलेंच्या आयुष्यातले पॅरालिसिसमध्ये शेवटचे गेलेले आहेत. 61 वर्षाचं आयुष्य राहिलं. फुलेचं शिक्षण उशिरा सुरू झालं. 20 वर्ष फुलेंच्या शिक्षणामध्ये गेले. 61 मधून अजून 20 वजा केलो 41 वर्ष राहिली. आणि 41 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा माणूस काय काय चमत्कार करून दाखवतो. अनेक ग्रंथ लिहितो, अनेक व्याख्यानं देतो, सत्यशोधक समाजाची स्थापना करतो, सत्य धर्माची नवी मांडणी करतो. फक्त मुलींची शाळा नाही तर 18 शाळा काढतो, रात्र शाळा काढतो, प्रौढ साक्षर वर्ग काढतो. फुले हे उद्योजक आहेत, अनेक प्रकारचे उद्योग उभे करतात. फुले हा एक प्रयोगशील शेतकरी आहे, चांगल्या पद्धतीची शेती करून दाखवतात. फुले पुण्यातल्या सगळ्या सामाजिक जीवनामध्ये भाग घेतात. फुले केशवापनापासून अनेक प्रकारचे आंदोलन उभे करतात. फुले स्वतःच्या घराच्या शेजारी 25 मुलांचं एक वसतिगृह चालवतात आणि त्याचा खर्च स्वतः करतात. दुष्काळामध्ये अन्नछत्र चालवतात आणि पुण्यापासून महाराष्ट्रातल्या त्या काळामध्ये अनेक गावांमध्ये जाऊन फुले मार्गदर्शन करतात. ओतूर आणि जुन्नर भागामध्ये शेतकऱ्यांचे लढे उभारतात. मुंबईमध्ये जाऊन कामगारांच्या चळवळीला प्रेरणा देतात. फक्त 41 वर्षातलं हे आयुष्य आहे. आणि आज जसं आपण एकत्र येण्यासाठी पटकन गुगल मीट वापरली, त्या काळात माणसं एकत्र करणं किती अवघड काम असेल. निरोप कसे दिले जात असतील, कशा पद्धतीनं माणसांशी संपर्क केला जात असेल, काय पद्धती असतील त्या. मला बाबासाहेब आंबेडकर आणि फुले यांच्याबद्दल हाच प्रश्न पडतो, की वंचित, उपेक्षित समूहापर्यंत ही माणसं पोहोचले कसे असतील? अज्ञानी, निरक्षर अशा माणसांपर्यंत यांचे संदेश कसे जात असतील? कशी माणसं संघटित केली असतील? कोणत्या भाषेत त्या लोकांना समजावून सांगितलं असेल? हातामध्ये इंटरनेट नाही, वायफाय नाही, कुठल्या प्रकारचे फोन नाहीत, रस्ते खडबडीत आहेत, गाड्या नाहीयेत आणि अशा काळात हा माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला विचार पसरवतो. ही जी क्षमता आहे फुलेंची टाईम मॅनेजमेंटची, ही अफाट आहे. लीडरशिप क्वालिटीज आज कॉर्पोरेटमध्ये विचारलं जातं, की तुझ्याकडे लीडरशिप क्वालिटीज आहेत का? तू सर्वांसोबत काम करू शकतो का? तू कोऑपरेटिव्ह तत्वावर पुढे जाऊ शकतोस का? फुले हे त्याचं सर्वात चांगलं उदाहरण. महात्मा फुलेंचं वैशिष्ट्य असं, की फुलेंनी एकट्याने सगळी कामं अंगावर घेतली नाहीत. कामगार चळवळ असेल, तर कामगार चळवळीमध्ये मुंबईमध्ये नारायण मेधाजी लोखंडेंना त्यांनी त्या कामासाठी प्रोत्साहन दिलं. वर्तमानपत्र फुले काढतात, तर त्या वर्तमानपत्राची जबाबदारी घेण्यासाठी नवे नवे कार्यकर्ते तयार करतात. तानुबाई बिर्जे सारख्या महिला पत्रकार आणि महिला संपादक फुले तयार करतात. उद्योजकता फुलेंची आपण सांगितली जाते, पण ती उद्योजकता करताना फुले कंपनी स्थापन करतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या पार्टनर्सच्या द्वारे थेट सयाजीराव महाराजांच्या राजवाड्यापासून तर आमच्या नगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणाला दगड पुरवण्यापर्यंतच काम वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून करतात. शेतीपासून अनेक प्रकारच्या गोष्टी प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मदतीने करतात. म्हणून फुल्यांचं वैशिष्ट्य असे ते एकटे करत नाहीत. 18 शाळा उभ्या केल्या, त्या 18 शाळा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना पुढे केलं. फुलेंनी ट्रस्ट उभारलेला आहे. महार आणि मांस यांच्यासाठी शाळा अशा पद्धतीचं त्या ट्रस्टचं नाव आहे आणि त्या ट्रस्टमध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोकांना फुले प्रोत्साहन देतात. आणि म्हणून फुलेंचं वैशिष्ट्य असं की एक लीडरशिप क्वालिटी या माणसाकडे. हा स्वतःच्या पत्नीला सुद्धा एक नेता बनवतो. एका निरक्षर महिलेला एक साक्षर नुसतं बनवत नाहीत, तर तिला एक नेता बनवतो. आणि कधी कधी सावित्रीबाईंच्या नेतृत्वाखाली सुद्धा फुले काम करतात आणि ते कौतुकाने सांगतात. आणि म्हणून हा लीडर आहे. हा लीडर तर आहेच, पण लीडर सुद्धा आहे. अनेकांना महात्मा फुले चांगल्या पद्धतीनं उभं करतात. फुलेंचं मला आणखी जे महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं, तर स्त्रियांविषयी फुलेंनी जी मांडणी केली ती अद्वितीय स्वरूपाची आहे. म्हणजे विद्येविना मती गेली वगैरे आपण सगळे म्हणतो, किंबहुना मुलींची शाळा काढली इथपर्यंत म्हणतो. पण फुले हा एक स्त्रियांविषयी सद्भावना आणि अंतःकरणामध्ये कणव असलेला माणूस. म्हणजे स्वतःच्या मुलाचं जेव्हा लग्न ठरलं, तेव्हा त्यांच्या सुनेला काही दिवस अगोदर फुलेंनी घरी आणून ठेवलं होतं.
की तिला आपल्या घराची सवय व्हावी म्हणून. आणि तिचं शिक्षण सुरू असताना फुलेंनी घरातल्या महिलांना सांगितलं होतं की तिचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी, तिला अभ्यासाला वेळ देण्यासाठी तुम्ही कामं करा, तिला कामं सांगू नका. स्वतःच्या घरातल्या महिलांशी किती सन्मानाने वागू शकतो याचं फुले हे उदाहरण. फुलेंना मूलबाळ नव्हतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण त्या काळामध्ये दुसरं लग्न करणं किंवा लग्न होत मुलं होत नसेल तर अनेक लग्न करणं हे जणू समाजसंमत होतं. आज सुद्धा आपण आपल्या समाजामध्ये एकाच वेळी अनेक लग्न करणारी माणसं किंवा अनैतिक पद्धतीने विवाह करणारी अनेक माणसं आपण बघतो. तर त्या काळामध्ये तर 200 वर्षापूर्वी हे अगदीच समाजमान्य होतं. फुलेंना मूल होत नाही म्हटल्यानंतर फुलेंना जेव्हा घरातून आग्रह झाला, नातेवाईकांचा आग्रह झाला, तेव्हा फुलेंचं उत्तर असं आहे, की नक्कीच आपण सावित्रीला सवत आणली पाहिजे, कारण तिला मूल होत नाही. पण फुले असं म्हणतात, की आपण डॉक्टरकडे जाऊ आणि डॉक्टरांकडून तपासणी करू. जर सावित्रीमध्ये दोष असला, तर आपण नक्कीच सवत आणली पाहिजे सावित्रीला. पण, पण, पण जर माझ्यामध्ये दोष असेल, तर फुले असं म्हणतात, की जर माझ्यामध्ये दोष निघाला ना, तर आपण सावित्रीला दुसरा नवरा करण्याची परवानगी दिली पाहिजे आणि आपल्या घरामध्ये आपण सवता आणला पाहिजे. मराठीला फुलेंनी दिलेला शब्द आहे सवता. मला सांगा, आपल्या पत्नीचा आत्मसन्मान जपण्यासाठी किंवा त्या पत्नीशी आपलं अभंग, अखंड नातं ठेवण्यासाठी फुले ज्या भाषेमध्ये उत्तर देतात कुटुंबियांना, ते मला जास्त महत्त्वाचं वाटतं. जरठ आणि ह्या ज्या प्रथा आहेत, तर ते फुलेंच्या शब्दामध्ये वाचलं पाहिजे. मी ते वाचून दाखवतो. फुले असं म्हणतात, एखाद्या स्त्रीचा नवरा ज्यावेळेस मृत होतो, त्यावेळेस ती फार दुःख सागरात बुडते व तिला फार संकटे सोसावे लागतात. तोपर्यंतचा काळ वैधव्यात काढावा लागतो. पूर्वी महिला सती जात असत. पुरुषाला तिच्याविषयी दुःख होऊन तो कधी सता गेलेला ऐकला आहे काय? म्हणजे आपण जे सतीप्रथेचं उदात्तीकरण केलं, की महिला जगूच शकत नव्हत्या आणि त्या पतीच्या वियोगामुळं स्वतःला जाळून घ्यायच्या. फुले म्हणतात, की कोणत्यातरी पुरुषानं पत्नी गेली म्हणून तो स्वतः गेलेला आहे का? स्वतः हा मराठीला फुलेंनी दिलेला शब्द. पुढे फुले असं म्हणतात, की घरामध्ये महापतिव्रता स्त्री असता अत्यंत लोभी पुरुष तिच्याबरोबर दुसऱ्या लग्नाच्या 3-3 बायका करतात. या लोभी पुरुषांनी आपलेच घोडे पुढे दामटले. काही हेकट पुरुषांनी धर्मग्रंथाचा आधारही दाखवला. त्याचप्रमाणे काही स्त्रियांनी आपल्या मनातील कामना तृप्त करण्यासाठी 2-3 नवरे करून एका घरात नांदू लागण्यास पुरुषांना याविषयी काही वाटणार नाही का? आणि पुढे फुले असं म्हणतात, की 60-70 वर्षाच्या जर्जर झालेल्या जरठाशी आर्यभटांनी पूर्वी लग्न लावलेल्या स्त्रिया मरताच त्यांनी लावण्यवती अशा अज्ञानी मुलींबरोबर पुन्हा संबंध करून त्या अबलांच्या तारुण्यात माती कालवली. आणि जास्त लग्न करणाऱ्यांविषयी फुले म्हणतात, की माझ्या मते त्यांनी 5वी पाटाची बायको करावी, म्हणजे 4 बायका प्रेताला खांदा देतील आणि 5वी बायको मडके धरील. स्त्रियांविषयी किंबहुना स्त्रियांच्या बद्दलच्या ज्या काही चुकीच्या प्रथा समाजामध्ये चालत होत्या त्याच्याविषयी फुलेंच्या भावना किती तीव्र होत्या हे आपल्याला याच्यामधून दिसून येईल. फुलेंचं तरुणांना आपण आणखी एक रूप सांगितलं पाहिजे. ते रूप आहे उद्योजक फुले. महात्मा फुले एक अत्यंत ताकदीचे उद्योजक होते. म्हणजे 1869 साली टाटा कंपनी महाराष्ट्रामध्ये होती आणि महात्मा फुलेंची कंपनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये होती. पण मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, की त्या काळामध्ये टाटाच्या कंपनीपेक्षा सुद्धा फुलेंच्या कंपनीचा नफा जास्त होता. फुलेंनी काय उद्योग केले? फुलेंचा मुख्य जो व्यवसाय होता, तो बांधकाम करणं आणि बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना बांधकाम साहित्य पुरवणं अशा पद्धतीचा त्यांचा व्यवसाय होता. आणि खडकवासला धरणाच्या बांधकामाला त्यांच्या कंपनीनं साहित्य पुरवलं किंवा खडकवासला कंपनीमधून ज्या प्रकारचे पाट निघाले, ते पाट काढण्याचं काम फुलेंच्या कंपनीनं स्वतः त्यांच्याकडे घेतलं होतं. कात्रजचा जो बोगदा आहे, या कात्रजच्या बोगद्याला फुलेंच्या कंपनीनं साहित्य पुरवलेलं आहे आणि इतकंच नाही, तर ब्रिटिश सैनिकांच्या बराकी ज्या आहेत, त्या बराकी सुद्धा बांधण्याचं काम फुलेंच्या कंपनीने केलंय. मुंबईमध्ये ज्या विटीच्या इमारती दिसतात, मुंबई महापालिकेची किंवा टाइम्स ऑफ इंडियाची जी इमारत आहे, त्याचं बांधकाम सुद्धा फुलेंच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे. सोलापूरच्या कंपनीचं एका कारखान्याचं काम फुलेंच्या कंपनीनं केलेलं आहे. फुलेंकडे आणखी ठशाची एजन्सी होती. म्हणजे सोनं किंवा चांदीचे जे दागिने असतात, तर त्याची जी मूस असते, म्हणजे आपण ज्याला साचा म्हणतो, त्या मुशीची संपूर्ण मुंबई प्रांताची एजन्सी फुले म्हणजे मुंबई आणि कृपया रंगनाथजी आवाज बंद करा.
मुंबई आणि मुंबई जो प्रांत आहे, या मुंबई प्रांतामध्ये फुलेंच्या कंपनीला ते काम मिळालेलं होतं. आणि त्यांचे चरित्रकार सांगतात की त्या काळामध्ये, मी पुन्हा रिपीट करतो, त्या काळामध्ये ₹100 फुलेंच्या त्या व्यवसायामधून त्यांना रोज मिळत होते. 150 वर्षापूर्वीचे ₹100 म्हणजे आजचे किती हजार रुपये असतील. इतके पैसे फुले कमवत होते. फुलेंनी फक्त तेवढाच व्यवसाय केला असता, तरी सुद्धा फुले भारतातले एक श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले गेले. मला कधी-कधी वाटतं, की फुलेंनी या शिव्या खाण्याचं काम करण्यापेक्षा फक्त उद्योजक म्हणूनच काम केलं असतं, तर आज जगामध्ये महान उद्योजक म्हणून त्यांचं नाव असतं. पण ते न करता फुले पूर्ण वेळ या प्रकारच्या अपप्रवृत्तींशी लढत राहिले आणि अंगावर वेगवेगळ्या प्रकारची संकट घेत राहिले. हे फुलेंचं वैशिष्ट्य. फुले एक प्रयोगशील शेतकरी आहेत. फुलेंची पुण्याचा जो मांजरे बाग आहे हडपसरच्या पुढे, तिथे फुलेंची 60 एकर बागायती शेती होती. आणि त्या शेतीमध्ये फुलेंनी अनेक प्रयोग केले. त्या काळातले शेतकरी पाणी धरणाचं वापरणं म्हणजे साचलेलं पाणी वापरणं हे चांगलं नाही, अशा पद्धतीची अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये पुरोहितांनी रुजवली होती. पण फुलेंनी स्वतःच्या शेतामध्ये पाटाचं पाणी घेऊन शेतकऱ्यांची ती अंधश्रद्धा दूर केली. त्या काळामध्ये इंग्रजी भाज्या किंवा इंग्रजी फुलं शेतकरी लावत नव्हते. ती बियाणं फुलेंनी लावली. त्याच्यावर कीटकनाशकं मारणं या प्रकारची सुरुवात केली. आणि त्या काळामध्ये फुलेंचा हा जो भाजीपाला आहे, ही जी फुलं आहेत, फळं आहेत, ही सगळी मुंबईला जातात. भायखळ्याला जे आज फुलेंचं नाव दिलंय, तर त्या भायखळ्याच्या बाजारामध्ये फुलेंचं हे सगळं जात होतं. हा माणूस कधी हे सगळं करत असेल कल्पना करा. म्हणजे आम्ही पाहिलेली महात्मा फुले नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये फुले शनिवार, रविवार सावित्रीबाईंना आणि यशवंतला घोडागाडीतून, बग्गीतून घेऊन कसे ते शेतामध्ये जायचे आणि किती छान दिवस तिथे घालवायचे. कामगार जेवायला बसल्यानंतर मोठ्याने स्वतः मोठ हाकायचे. अशा पद्धतीचं मोठं सुंदर वर्णन त्या पुस्तकामध्ये आहे. तेव्हा जीवनाचा आनंद घेणारा हा रसरशीत माणूस होता. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. व्यक्तिगत आयुष्यात फुले अतिशय उन्नत होते. म्हणजे अ, व्यक्तिगत आयुष्यामध्ये छोटे-छोटे प्रसंगातून त्यांचं मोठेपण दिसतं. म्हणजे आळंदीला एकदा फुले चालले होते आणि एका वारकऱ्याला चक्कर येऊन पडला. फुलेंनी पटकन जाऊन त्याला पाणी पाजलं आणि तो म्हटला, "मला तुमच्यात विठ्ठल दिसला." फुले म्हणाले, की "हे मी तुझ्यासाठी नाही केलं. मी कधीतरी म्हातारा होणार आहे ना, म्हणून मी तुझ्यासाठी हे केलं." तर अशा पद्धतीचं त्यांच्यातलं माणूस पण खूप मोठं आहे. या ठिकाणी मला एक प्रसंग सांगितला पाहिजे, की फुलेंची प्रतिमा अशी काहीतरी अँग्री यंग मॅन किंवा एकदम समाजावर सातत्यानं तुटून पडणारे अशा पद्धतीची काहीतरी केलेली. पण हा माणूस किती क्षमाशील होता याचं एक उदाहरण देतो, की विष्णुशास्त्री चिपळूणकर जे होते, ते विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी फुल्यांवर असे वाईट भाषेत टीका केलेली. म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी फुलेंना शुद्धलेखन येत नाही. आमच्या धर्मसंस्थापकांनी अगोदर शुद्धलेखन लिहायला शिकावे. अशा पद्धतीनं फुल्यांची खिल्ली उडवलेली. पण महात्मा फुलेंनी विष्णुशास्त्री चिपळूणकर जेव्हा वारले, त्याच्या आदल्या दिवशी त्यांना प्रचंड त्रास होत होता. तर महात्मा फुलेंनी त्यांचे जे शिष्य आहेत डॉक्टर विश्राम घोले, त्यांना सांगितलं, की "तू जा आणि त्यांना औषधोपचार करून ये, कारण त्यांची तब्येत खूप खराब आहे." ते जेव्हा गेले तेव्हा विष्णुशास्त्रींनी औषध घेणं नाकारलं. कारण ते म्हणाले, "तू फुल्यांचा शिष्य आहे, मला कदाचित विष देशील." त्यांनी विश्राम ढोलेंना घरी पाठवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी ते वारले. वारल्यानंतर अशी अफवा पुण्यात पसरली, की विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आत्महत्या केली. पोलीस प्रेत ताब्यात देईनात आणि पोलिसांनी सांगितलं, की यांचं पोस्टमॉर्टम करावं लागेल. फुलेंनी परत विश्राम घोलेंना पाठवलं. म्हणाले, "काल जरी त्यांनी तुझा अपमान केला असेल, तरी आज त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या माणसाच्या देहाची चिरफाड व्हावी अशी माझी इच्छा नाही. तू प्रमाणपत्र दे पोलिसांकडे मेडिकल सर्टिफिकेट, की मी यांच्यावर उपचार केला होता." विश्राम ढोलेंनी मनाविरुद्ध जाऊन ते प्रमाणपत्र पोलिसांना दिलं आणि मग आपल्या वैचारिक विरोधकाचा अंत्यसंस्कार फुलेंनी घडू दिला. मला सांगा, की क्षमाशीलतेचं दुसरं काय टोक असू शकतं? आणि म्हणून हा माणूस या प्रकारचा आहे. विषय निघाला म्हणून सांगतो, की फुलेंच्या बद्दल ज्या 3 बदनामी केल्या जातात, त्याच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. की फुले ब्राह्मणद्वेष्टे होते. हा एक नेहमीचा आरोप. हे विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं उदाहरण काय सांगतं तुम्हाला? तेव्हा फुलेंनी जो दत्तक मुलगा घेतला, हा दत्तक मुलगा एका ब्राह्मण विधवेचा होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फुलेंना जर ब्राह्मणांविषयी इतका जर द्वेष असता, राग असता, तर फुलेंनी असं केलं असतं का? एवढं एकच उदाहरण पुरेसं नाही का? किंबहुना फुलेंचे जे सहकारी होते, ज्यांनी त्या शाळा काढली, त्या ट्रस्टचे जे ट्रस्टी होते प्रमुख, ते सगळे ब्राह्मण होते. आणि म्हणून अशा पद्धतीच्या मोठ्या माणसांना आपल्या छोट्या नजरेने आपण खाली पाहू नये, असं मला नेहमी वाटतं. इंग्रजांच्या बद्दल सुद्धा फुलेंची अशी चुकीची बदनामी केली जाते, की फुले इंग्रजांच्या बाजूचे होते.
तुम्ही जर शेतकऱ्याचा आसूड वाचला तर इंग्रजांच्या बद्दल इतक्या वाईट भाषेत फुलेंनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हे फक्त दारू आणि आनंद घेण्यासाठी भारतामध्ये राहिलेले आहेत आणि यांना राज्यकारभाराशी काही घेणं नाही. आणि एका एका इंग्रज सैनिकाचा जितका पगार आहे त्याच्यामध्ये आमच्या कितीतरी शेतकऱ्यांचे संसार भागतील, तेव्हा या इंग्रज सैनिकांना आमच्या देशाविषयी काही प्रेम नाही, अशा भेदक भाषेमध्ये फुलेंनी इंग्रजांच्या बद्दल लिहिलेलं आहे. किंवा फुलेंनी इंग्रजांच्या बद्दल जो उठाव करण्याचा प्रयत्न केला त्यांची नोंद त्या काळातल्या पोलीस स्टेशनमध्ये होती. आणि फुलेंचा इंग्रजांच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर मी म्हणणार नाही, पण मुद्दा फक्त इतकाच होता फुलेंचा की पेशवाई जी होती फुलेंच्या म्हणजे इंग्रजांच्या येण्याच्या अगोदरची, या पेशवाईनं या साऱ्या गोष्टी ताब्यात घेतल्या होत्या आणि पेशवाईच्या राजवटीनं या महाराष्ट्रातल्या दलितांना, स्त्रियांना, शूद्रांना शिकण्याची काय, जगण्याची सुद्धा अडचण निर्माण करून ठेवली होती. आणि म्हणून फुलेंचा मुद्दा इतका होता की जोपर्यंत इंग्रज सत्तेवर आहेत तोपर्यंत आपल्या छाताडावरून ही ब्राह्मणी व्यवस्था काही अंशी दूर झालेली आहे. तेव्हा याचा फायदा घेऊन आपण पटकन शिक्षण घेतलं पाहिजे, आपले अधिकार मिळवले पाहिजेत. आणि नंतर फुलेंचं वाक्य असं आहे, इंग्रज आज नाही तर उद्या निघून जातील, परंतु तोपर्यंत आपण आपलं सक्षमीकरण केलं पाहिजे. आणि म्हणून या भावनेनं फुले पाहत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा अशाच प्रकारचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून इंग्रज राजवटीबाबत ब्राह्मणी व्यवस्था की इंग्रजी व्यवस्था इतकाच फक्त त्यांच्या पुढचा चॉईस होता आणि या दृष्टीने ते त्याच्याकडे बघत होते. तिसरा जो त्यांच्यावरचा आरोप केला जातो की ख्रिश्चन धर्माच्या बाजूचे फुले होते, हा अगदी हास्यास्पद आरोप आहे. याचं कारण असं की ज्या थॉमस पेनच्या पासून महात्मा फुलेंनी प्रेरणा घेतली होती, त्या थॉमस पेनच्या मांडणीमध्ये महात्मा फुलेंना स्पष्टपणे असं आढळलं की इतर धर्मात जसे दोष आहेत तसेच ख्रिश्चन धर्मामध्ये आहे. आणि थॉमस पेनला देव आणि सामान्य माणूस याच्यामध्ये कुणी दलाल नसावा अशा पद्धतीची मांडणी केली. आणि ती ख्रिश्चन धर्माला सुद्धा लागू असल्यामुळे ख्रिश्चन धर्माचं आकर्षण फुलेंना अजिबात नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की फुलेंच्या मित्राच्या दुकानामध्ये एका कामगाराला ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा होता. तेव्हा महात्मा फुलेंनी, तू केवळ तुला पैसे कमी पडतात म्हणून ख्रिश्चन धर्म स्वीकारणार असशील तर त्या शाळेच्या म्हणजे तो जिथे नोकरी करत होता त्या मित्राला सांगून फुलेंनी त्याचा पगार वाढवायला सांगितला आणि त्याला सांगितलं की केवळ भुकेपोटी माणसांनी अशा पद्धतीचे धर्म बदलले नाही पाहिजेत म्हणून तुम्ही त्याचा पगार वाढवा. मला सांगा असा माणूस. आणि त्याच्या पुढचा माझा प्रश्न असा आहे की ज्या माणसामध्ये इतकं धाडस होतं त्या माणसाला ख्रिश्चन धर्म स्वीकारायला काय अडचण होती? त्या काळामध्ये नावाटिकांपासून पंडिता रमाबाईंपासून सगळ्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारले ना, अनेक अनेक विद्वानांनी. मग फुलेंना सत्य धर्म स्थापन करायची गरज काय होती? फुलेंनी ठरवलं असतं तर फुलेंनी सरळ सरळ ख्रिश्चन धर्म स्वीकारायला काय अडचण काय होत्या? म्हणून फुलेंचं मूल्यमापन करताना आपण या तिन्ही मुद्द्यांच्या बाबत प्रचाराला बळी न पडता मुख्य वास्तव वाचलं पाहिजे आणि स्वीकारलं पाहिजे, हा त्यातला महत्वाचा भाग. शेवटचं मला भावलेलं फुलेंचं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की फुलेंनी जी वैचारिक मांडणी आपल्या या सगळ्यांच्या समोर केली ती मला अत्यंत महत्वाची वाटते. मागाशी मी असं म्हणालो की या देशातल्या गरिबीची मळ ही केवळ गरिबांच्या आर्थिक स्थितीमध्ये नसून ती इथल्या धार्मिक व्यवस्थेमध्ये आहे. तेव्हा आर्थिक शोषणाची मुळ ही धार्मिक शोषणामध्ये आहे, हे महात्मा फुलेंनी आपल्या लक्षात आणून दिलं. हे मला महात्मा फुलेंचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन. तुम्ही म्हणाल कसं? आपण गरिबीचं विश्लेषण काय करतो? माणसं गरीब का आहेत? आपण म्हणतो ती माणसं आळशी आहेत. माणसं गरीब का आहेत? माणसांना शेती नाही, माणसांना जमीन नाही, जमिनीला पाणी नाही, माणसं शिकलेले नाहीत, माणसांकडे कौशल्य नाहीत. अशा पद्धतीचं वरवरचं आपण विश्लेषण फक्त दारिद्र्याचं किंवा गरिबीचं करतो. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की महात्मा फुलेंनी या देशातल्या दारिद्र्यासाठी केवळ आर्थिक कारणांना जबाबदार न धरता या देशातली जी धर्मव्यवस्था आहे या धर्मव्यवस्थेला जबाबदार धरलेलं आहे. धर्मव्यवस्था म्हणजे या देशातली जी ग्रंथांची किंवा धर्माची किंवा परंपरांची रचना करून ज्या प्रकारचे शोषित, वंचित, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, स्त्रिया, मुस्लिम यांना ज्या प्रकारे मागं ठेवलं गेलं, हा जो राजकारणाचा कट रचला गेला, हा सारा कट फुले ज्या पद्धतीने उलगडून दाखवतात त्यासाठी मला फुले मोठे वाटतात. म्हणजे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं की आर्य भारतात आले आणि आर्यांनी आपले आर्य इथेच होते आणि आर्यांमुळेच हा देश पुढे घडत गेला. पण फुलेंनी प्रथम अशी मांडणी केली की आर्य या भारतामध्ये बाहेरून आले, इराणमधून त्या टोळ्या आल्या
आणि इथले शूद्र हे क्षत्रिय होते. या क्षत्रियांना त्यांनी गुलाम केलं, वेगवेगळ्या टॅक्टिक्स वापरल्या. ज्या 10 अवतारांच्या कथा आहेत, या 10 अवतारांच्या कथा या आर्यांनी इथल्या क्षत्रियांना शूद्र करण्यासाठी वापरलेल्या टॅक्टिक्स आहेत. अशा पद्धतीचं भेदक आणि अत्यंत धाडसी विश्लेषण महात्मा फुलेंनी गुलामगिरी ग्रंथामध्ये केलंय. ते वाचण्याची किंबहुना जाहीरपणे बोलण्याची आपली हिंमत नाही, इतक्या धारदार भाषेमध्ये फुलेंनी ते केलेलं आहे. मग ब्राह्मणाचे कसब असेल किंवा पंतोजीचा पवाडा असेल, याच्यामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेचं फुले ज्या पद्धतीने उलगडून दाखवतात. शेतकऱ्याच्या आसूडच्या सुरुवातीच्या भागामध्ये ज्या प्रकारे या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं जे कसब वापरलं, कसब शब्द वापरतात फुले. त्या कसबाचं वर्णन फुले करताना असं म्हणतात, की इथल्या क्षत्रियांना गुलाम करण्यासाठी मग आम्ही श्रेष्ठ आहोत आणि तुम्ही कनिष्ठ आहात, अशा पद्धतीचा बुद्धिबोध इथल्या व्यवस्थेचा केला. त्यासाठी मनुस्मृतीसारखे ग्रंथ निर्माण केले आणि त्या ग्रंथांनी दलितांनी आणि क्षुद्रांना अशा पद्धतीने पटवून दिलं, की होय आपण कमी आहोत, आपण कनिष्ठ आहोत, आपण क्षुद्र आहोत आणि ते वर्णधर्माने श्रेष्ठ आहेत. असं करता करता या साऱ्या आर्यांनी आणि ब्राह्मणांनी या संपूर्ण समाजाला त्यांची जी स्थावर मालमत्ता आहे ती काढून घेतली. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, ज्ञानाची कवाड दूर केली, बंद केली आणि त्यांना दूर जंगलात कुठेतरी ढकलून दिलं. त्यांना स्पर्शबंदीचं त्यांच्यावर लादलं गेलं, की ज्यांनी आम्हाला स्पर्श सुद्धा करायचा नाही. आणि याच्यामधून जंगलामध्ये दूरमध्ये राहणारी ही माणसं अज्ञानामध्ये अधिकच खितपत पडली. ज्ञानापासून वंचित झाल्यामुळं सर्व प्रकारच्या मालमत्ता त्यांच्या गेल्या. आणि मग फुलेंचं जे ते प्रसिद्ध वाक्य आहे, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. आणि एवढे अनर्थ एका विद्येने केले. तर तो जो शॉर्टमध्ये फुलेंनी सांगितलेला जो मुद्दा आहे, तोच मुद्दा या 4-5 ग्रंथांमध्ये फुलेंनी उलगडून दिला. आणि मग वसाहतवादी मानसिकता अशी असते, की वसाहतवादी मानसिकता एखादा ग्रंथ प्रामाण्य रचते. वसाहतवादी रचना अशा पद्धतीने वर्णसंकराची, वर्णाच्या शुद्धतेची भाषा करते, की आम्ही शुद्ध आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत, तुम्ही कनिष्ठ आहात. मनुस्मृती या ग्रंथाप्रमाणेच तुम्ही वागलं पाहिजे. आणि त्याचा परिणाम शतकानंतर असा झाला, की क्षुद्र सुद्धा आपल्याला, आपण शूद्र आहोत, आपणच काहीतरी मागच्या जन्मी पाप केलेलं आहे आणि आपल्या उद्धारासाठी आपल्याला काहीतरी धार्मिक गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये ते पडले. शूद्रांना अजून शूद्र करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड रचले गेले, वेगवेगळ्या सणांच्या खोट्या कहाण्या तयार करण्यात आल्या. हे सगळा प्रकार फुले स्पष्ट करून दाखवतात. आणि मग फुलेंनी ते करताना खंडोबा हे दैवत म्हणजे नेमकं काय होतं, बळीराजाची कथा काय होती, वामन कोण होता, या पद्धतीचं त्यांच्या खास शैलीमध्ये अनालिसिस करून हा पूर्णपणे आपल्याला लहानपणापासून सांगितलेला जो परंपरेचा भाग आहे, हा फुले अत्यंत त्याची कठोरपणे चिरफाड करतात, की ती वाचताना आपले डोळे लकाकतात, की आपण या नजरेने कधी याच्याकडे बघितलंच नाही. मग वामनाची आणि बळीची कथा, बळीला जमिनीमध्ये गाडलं जातं, परंतु बळीचं इडापिडा, बळीचं राज्य होतं, बळी नेमका कोण, याच्याबद्दल फुले लिहितात. आणि फुले ह्या साऱ्या बहुजनांमध्ये बहुजनांची जे दैवत आहेत, म्हसोबा असेल, देवी असेल किंबहुना खंडोबा असेल, या या दैवतांच्या कहाण्या फुले सांगून त्या बहुजनांच्या अस्मितेच्या कशा कशा कहाण्या आहेत, या पद्धतीनं फुले ते स्पष्ट करून सांगतात. महात्मा फुलेंचं हे जे अनालिसिस आहे, हे त्यांचं मला सगळ्यात मोठं इतिहासातलं कॉन्ट्रिब्युशन वाटतं. आणि मग ज्या बटनानं गाडी बंद झाली, त्याच बटनाने गाडी चालू करावी लागते. तसं इथल्या शूद्रांना या व्यवस्थेनं खाली ढकलण्यासाठी काय केलं, तर या व्यवस्थेनं शिक्षण बंद केलं आणि मग ते शिक्षण परत सुरू केलं पाहिजे. त्यासाठी मग महात्मा फुलेंनी शिक्षणाचा आग्रह धरला आणि मग त्यांच्या शिक्षणाच्या गोष्टी घडत गेल्या. आणि म्हणून फुलेंनी फक्त मुलींची शाळा काढली, इतकं सोपं बोलून चालणार नाही. तर मुलीच का निवडल्या, दलितच का निवडले, तर याच्या मागे हा इतका मोठा इतिहास आहे, हा आपण सांगितला पाहिजे. फुलेंनी दवाखाना का काढला नाही, फुलेंनी एखादा कारखाना का काढला नाही, शाळाच का काढली, तर शाळा का काढली, तर त्याच्या मागचं हे सगळं आपण सांगितलं पाहिजे. शेवटच्या भागामध्ये मी आपल्या पुढं आजचा संदर्भ घेऊन एक 2-4 मुद्दे मांडून थांबतो, की जेणेकरून आपल्याला प्रश्नोत्तर विचारता येतील. मला जो महत्वाचा मुद्दा हा वाटतो, की फुलेंना फुलं वाहून आपली जबाबदारी संपते का? आपल्याकडे झालंय असं, की आपण फक्त कोणतेही जे महापुरुष आहेत, या महापुरुषांचं गौरवीकरण करण्यामध्ये स्वतःला आनंद मानतो आणि आपली सुटका करून घेतो. महात्मा फुलेंच्या बाबतीत सुद्धा तसं होऊ नये. महात्मा फुलेंचं जागरण झालं पाहिजे, जयंती साजरे झाले पाहिजे, सगळं झालं. पण फुलेंनी ज्या प्रश्नावर काम केलं, त्या प्रश्नांचं आज काय झालंय, याची चर्चा आपण करायला पाहिजे. आज 2-4 मुद्दे फक्त मी घेतो.
आज शिक्षणाचा मुद्दा आपण घेऊ. काय परिस्थिती शिक्षणाची? हंटर कमिशनला दिलेल्या हंटर कमिशनला महात्मा फुलेंनी जे निवेदन दिलं, त्या निवेदनामध्ये महात्मा फुले असं म्हणतात, की मुंबई प्रांतामध्ये किमान 10 लाख मुलं आज शाळेच्या बाहेर आहेत. 1882 साली फुले लिहितात, की 10 लाख मुलं आज शाळेच्या बाहेर आहेत. मला सांगा, की 10 लाख मुलं आज जर शिक्षणाच्या बाहेर असतील 1882 साली, तर पुढच्या 150 वर्षामध्ये ही सगळी मुलं शाळेमध्ये यायला पाहिजे होती. पण काय परिस्थिती आज? भारत सरकारनं जे बजेट मांडलं 1 मार्चला, त्या 1 मार्चला मांडलेल्या बजेटच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय जे पाहणी आहे, आर्थिक पाहणी, ती पाहणी सरकार सादर करत असतं. त्या पाहणीमध्ये अर्थमंत्र्यांनी ती पाहणी मांडली. त्या पाहणीमध्ये अर्थमंत्री असं म्हणतात, की या देशामध्ये 14 ते 17 वयोगटाची 2 कोटी मुलं शाळेबाहेर आहेत. ही कबुली कोणाची आहे? भारत सरकारची. कुठं दिलेली आहे? संसदेमध्ये दिली. आपण सरकारची आकडेवारी नेहमी दुपटीनं किंवा जास्त करून घ्यावी लागते. आपण 4 कोटी धरू. जर या देशामध्ये 4 कोटी मुलं 14 ते 17 वयोगटाची जर शिक्षणाच्या बाहेर असतील, तर आम्ही महात्मा फुलेंचा पराभव केलाय हे स्पष्टपणे नोंदवलं. मी कोणाची मुलं आहेत ती? त्या मुलांमध्ये कुलकर्णी आडनावाचा एकही मुलगा असणार नाही. ती मुलं सगळी दलितांची आहेत, ती सगळी आदिवासींची आहेत, ती सगळी भटक्या विमुक्तांची आहेत, ती सगळी मुस्लिमांची आहेत, ती शेतमजुरांची आहेत आणि त्या सगळ्या मुली आहेत बहुतेक. मला सांगा, की महात्मा फुलेंच्या 1882च्या हंटर कमिशनला दिलेल्या निवेदनानंतर सुद्धा जर 150 वर्षानंतर या देशामधली 4 कोटी मुलं शाळेच्या बाहेर असल्याची सरकार कबुली देत असेल, तर फुलेंचा जय जयकार करून आम्ही काय साधलं? आंबेडकरांचा जय जयकार करून आम्ही काय साधलं? आम्ही फक्त जय जयकार करत राहिलो आणि शिक्षणाच्या बाबत मात्र वंचितांना अजूनही आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकलो नाही. ज्या मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुलेंनी काम केलं, त्या मुलींच्या शिक्षणाची आज काय परिस्थिती आहे? या 4 कोटीमध्ये तर मुली आहेतच, निम्म्या मुली असणार आहेत. पण मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, की बालविवाहाचं महाराष्ट्रामध्ये इतकं प्रचंड प्रमाण आहे, की 22% बालविवाह आज महाराष्ट्रामध्ये होता. ही आकडेवारी माझी नाही, तर 5व्या कुटुंब सर्वेक्षणाची भारत सरकारने दिलेली ही आकडेवारी. जर 5 म्हणजे जवळपास आपण सरकारची आकडेवारी थोडी जास्त घेऊ, 22%ची किमान 30% धरू. जर 3 लग्नातलं 1 लग्न, 30-90, जर 3 ते 4 लग्नातलं 1 लग्न जर बालविवाह असेल, तर मला सांगा, की मुलींच्या शिक्षणाचं काय झालं? ज्या 1929 साली भारतामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा आला, त्या कायद्याला 2 वर्षांनी 3 वर्षांनी अजून 100 वर्ष पूर्ण होतील. त्याचं श्राद्ध आपल्याला साजरं करावं लागेल 100 वर्ष झाले म्हणून. पण मला सांगा, की जर 100 वर्षानंतर सुद्धा जर इतक्या मुली शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर राहत असतील, तर आपण काय साधलं? बालविवाहाची प्रथा आम्ही अजून बंद करू शकलो नाही. मी ज्या विधवांच्या प्रश्नावर काम करतो, सरांनी आता माझ्या परिचयात सांगितलं, त्या एकल महिलांची संख्या महाराष्ट्रामध्ये 75 लाखाच्या आसपास आहे. 75 लॅक्स. 2011च्या जनगणनेमध्ये भारतामध्ये 7,30,00,000 आणि आजही ते विधवांना त्याच पद्धतीनं वागवलं जातं. आजही स्मशानभूमीमध्ये नवरा गेल्यानंतर त्या बाईच्या आजही बांगड्या तशाच फोडल्या जातात. आजही घराच्या उंबरा ओलांडायला अनेक विधवांना आजही बंधन आहेत. आजही अनेक विधवा अतिशय दुःखामध्ये जगताना मी बघतो. तो आपला मुख्य विषय नाही, पण किती वाईट पद्धतीने या विधवा महिलांना मालमत्तेतला अधिकार नाकारला जातो. या महिलांना कितीतरी कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात, साधी पोटगी मिळत नाही, त्यांना मुलं शिकवता येत नाही, सासरचे विचारत नाहीत, घराबाहेर काढतात. हे प्रश्न आजही आहे. मला सांगा, की आम्ही 200 वर्षानंतर काय साधलं? महात्मा फुलेंचा विचार घेऊन आम्ही पुढे गेलो का? शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलं आणि हे पुस्तक लिहिताना आपल्याला महात्मा फुलेंची आठवण यासाठी येते, की महात्मा फुलेंच्या काळामध्ये आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हत्या. शेतकरी किती दुःखात जगतोय हे महात्मा फुलेंनी त्या काळात मांडलं. पण आज अशी परिस्थिती आहे, की ज्या शेतकऱ्याचं वर्णन महात्मा फुलेंनी केलं, त्या शेतकऱ्याचं वर्णन फक्त मी आपल्याला 2 वाक्यामध्ये वाचून दाखवतो, की त्या काळातला शेतकरी कसा जगत होता. फुले असं म्हणतात, की शेतकऱ्याचा पिढीजात दरबारी पोशाख म्हटला म्हणजे जाडाबरडा खादीचा दुहेरी मांड चोळणा
पागोटे आणि दोरीने अडकवलेला गावठी जोडा, ज्याची न्याहारी व दुपार संध्याकाळचे जेवण, झोंधळे नाचणीची कोंड्या मांड्याची भाकरी वा गाजरे, रताळ्याचे कालवण आमटी किंवा बोमलाचे खळगुट, तेही नसल्यास चटणीचा गोळा, राहते घरी बैलाच्या गोठ्या शेजारी असून उषा पायथ्याशी वासरे करडे बांधलेले असल्याने घरात चौकडे मुतारीची उघड घाण चालली आहे. गावच्या म्हशी पाण्यात बसून बसून खराब झालेल्या डोहाच्या खालच्या बाजूस उभारलेल्या डोहारातील पाणी हा शेतकरी पितो. मला सांगा, अशा शेतकऱ्याचं वर्णन जे महात्मा फुलेंनी केलं, 200 वर्षात काय बदललं हो शेतकऱ्याचा जीव? आज 4.5 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्यात. ज्या महात्मा फुलेंचा शेतकरी आसूड लिहिला गेला, त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या खूप मोठी आहे. आजही दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात. हे वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल आपल्याला सांगतात. या शेतकऱ्याचं जगणं काय बदललं, हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि शेवटचे 2 मुद्दे सांगून थांबतो, की महात्मा फुलेंच्या विचाराचा आजचा जो महत्वाचा मुद्दा आहे, की महात्मा फुलेंनी बहुजनांना ज्या कर्मकांडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, बहुजनांना सावध केलं, की तुम्ही या सगळ्या पुरोहितशाहीमधून सुटका करून घ्या. पण माझी तक्रार ही आहे, की आज या सगळ्या बुवाबाबांना किंबहुना वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक गोष्टींमध्ये बळी जाणाऱ्या बहुजनांची संख्या मोठी आहे. मला सांगा, तो खरात बाबा, त्या खरात बाबाकडे जाणारे कोणत्या समाजातले लोक? आज या वेगवेगळ्या गावांमध्ये जे बुवा बाबा ज्या प्रकारचे आज पकडले जात आहेत, यांचे बळी पडणारे कोण आहेत? किंबहुना लग्न आणि वास्तुशांतीपासून अनेक धार्मिक विधीमध्ये फुल्यांनी सांगून सुद्धा आजही आम्ही पुरोहितांना बोलवतो आणि पुरोहितांकडूनच ते विधी केले जातात. मला सांगा, आम्हीच बहुजन जर या साफल्यामध्ये अडकणार असू, आम्हीच जर नारायण नागबलीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या विधी करण्यामध्ये स्वतःला अडकून घेणार असू, आम्हीच जर वास्तुशास्त्रासाठी स्वतःची घरं पाडणार असू, आम्हीच ज्योतिषाकडे जर धावणार असू, तर मला सांगा, की पुन्हा महात्मा फुले जन्माला घाला का? तेवढ्यासाठी आणायचे? फुल्यांचा आम्ही पराभव करतो आहोत. एकीकडे बहुजन म्हणून आम्ही फुलेंना आमचे पूर्वज मानतोय आणि दुसरीकडे आम्हीच बहुजन या कर्मकांडामध्ये सापडतोय. हा मला सगळ्यात अस्वस्थ करणारा प्रकार वाटतो. आणि जर अडाणी निरक्षर माणसं जर त्याला बळी पडली असतील, तर माझी तक्रार नव्हती. पण आज या सगळ्या याच्यामध्ये बळी पडणारे हे सगळे सुशिक्षित आहेत. आज हे सगळ्या आरती स्तोत्र आणि याचं पठण करणाऱ्या, या वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतवैकल्य करणाऱ्या या आमच्या सगळ्या सुशिक्षित महिला आहेत, बहुजनांच्या महिला आहेत. याचं काय करायचं, आम्हाला पडलेला प्रश्न आहे. आणि शेवटचा मुद्दा, की बहुजनांचे ब्राह्मणीकरण हा शब्द आजकाल मी नेहमी वापरतो, की महात्मा फुले असं म्हटले होते, की शेतकऱ्याची मुलं शिक्षक झाली पाहिजेत, शेतकऱ्याची मुलं सरकारी नोकऱ्यांमध्ये आली पाहिजेत आणि ब्राह्मण शिक्षक सरकारनं त्याच्यामधून हटवले पाहिजेत. आपण फुल्यांचं निम्म ऐकलं. आपण ब्राह्मण हटवले मोठ्या प्रमाणावर. आज मंत्रालयापासून गाव पातळीच्या सगळ्या नोकरशाहीमध्ये आज बहुजनांची मुलं मोठ्या प्रमाणावर आलेत. आज शिकलेल्या पहिल्या पिढीचे अनेक जण नोकरीला लागतायत. याचे चांगलं चित्र आहे, समाधानकारक चित्र आहे. पण त्यांच्या जाणीवा बहुजन आहेत का, हा माझा प्रश्न आहे. आज दुर्दैवानं जे बहुजनांमधून आज नोकऱ्यांमध्ये आलेत, जे बहुजनांमधून मध्यम वर्गामध्ये आलेत, त्यांचं रोल मॉडेल पुन्हा ब्राह्मणी मध्यम वर्ग आहे, शहरी मध्यम वर्ग आहे. आणि मी, माझी बायको, माझी मुलं, माझा फ्लॅट, माझा मुलगा परदेशात गेला पाहिजे, इतक्या स्वप्नांनी ते झपाटलेले आहेत. ते आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाकडे वळून पाहायला तयार नाहीत. ते ज्या गावातून आलो त्या गावात परत जायला तयार नाही. ज्या झोपडीतून आपण आलो त्या झोपडीत जायला तयार नाही. ज्या पालातून आपण आलो त्या पालात जायला तयार नाही. ज्या पाडावून आलो आपण त्या पाड्यावर जायला तयार नाहीत. त्यांच्या जाणीवा, वर्ग जाणीवा पूर्णपणे बदललेल्या आहेत. ते मनानं पूर्ण मध्यम वर्गात गेलेले आहेत. त्यांचं बहुजन गरिबांशी काहीच नातं राहिलेलं नाही. या अर्थानं महात्मा फुलेंचा आम्ही बहुजनांनी पराभव केलाय असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं, की बहुजनांमध्ये या जाणीवा परत तीव्र कशा करायच्या, हे आजचं चॅलेंज आहे. आणि म्हणून ब्राह्मणी व्यवस्थेवर जी टीकेची झोड उठवायची ती आपण उठवलीच पाहिजे. परंतु ते करताना त्या व्यवस्थेचं अनुकरण करणारा बहुजनातला जो मध्यम वर्ग आहे, याला जागं कसं करायचं, हा मला अस्वस्थ करणारा प्रश्न वाटतो. आणि बहुजनांच्या किंबहुना वंचितांच्या ज्या चळवळी आहेत, या चळवळीमध्ये आपला सहभाग काय, हा मोठा प्रश्न आहे. महात्मा फुलेंनी इतकी संपत्ती कमावली, पण हा माणूस जेव्हा मृत्यूशय्येवर होता, तेव्हा महात्मा फुलेंच्या मृत्यूशय्येवर त्यांना पैसे सुद्धा नव्हते. सयाजीराव गायकवाडांना तार करून पैसे मागवावे लागले. पैसे गेले कुठे महात्मा फुलेंचे? तर महात्मा फुलेंचे सगळे पैसे या गरिबांच्या लढ्यांमध्ये गेले. दुष्काळामध्ये 60,000 रुपये त्या काळातले खर्च
महात्मा फुलेंकडून 1.5 वर्ष 2,000 माणसांना भाकरी आणि आमटीचं जेवण महात्मा फुलेंनी दिलं. आज आमच्या संपत्तीतला 1% वाटा तरी आम्ही जे शिकलेली माणसं आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, ते बहुजनांच्या चळवळीसाठी खर्च करणार आहेत का? त्याच गोरगरिबांसाठी जे जे लढे चालतात त्याच्या पाठीशी उभे राहणार आहेत का? संघर्ष करणाऱ्या माणसांना ताकद देणार आहेत का? हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि ते करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंना आदरांजली वाहणं आहे. मी थांबताना विठ्ठल रामजी शिंदे यांनी महात्मा फुलेंना आदरांजली वाहणारा जो पोवाडा लिहिला, त्या पोवाड्यातल्या 4 ओळी वाचन करून थांबतो. विठ्ठल रामजी शिंदे लिहितात, की सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला. जन्माचा मालाकार, कर्माची खरी तलवार, जनतेचा जागा शेर, त्या समान कोण तो बोल. धन्य धन्य ज्योती फुलारी, शाब्दिकांशी झाला भारी. बिन दुबळ्यांचा कैवारी, किती बानू त्याच्या लीला. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला. हा धन्य ज्योतिबा झाला. ज्योतिबांच्या स्मृतीला वंदन करून मी थांबतो.